न्यूज28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला सेलू तालुक्यातून तीव्र विरोध मोर्चाद्वारे निषेध नोंदवत मुख्यमंत्र्यांना निवेदन। सेलू महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली सुरू असून त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अनंत बदर समितीच्या कार्यपद्धतीबाबत जनतेमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे। या उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी तालुक्यातील समस्त आंबेडकरी, संविधानप्रेमी नागरिक, सामाजिक संघटना आणि अनुसूचित जातीतील बांधवांच्या वतीने मोर्चाच्या माध्यमातून निषेध नोंदवत उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी। या निवेदनात म्हटले आहे की संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या एकसंध हक्कांमध्ये विभागणी करून समाजात तेढ, संघर्ष आणि परस्पर अविश्वास निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। अनुसूचित जातीतील 59 जातींमध्ये भांडणे लागून सामाजिक ऐक्याला तडा देण्याचे काम शासनाने करू नये। या निवेदनाद्वारे अनुसूचित जातीचे आरक्षण ब, क, ड उपवर्गीकरण करण्याचा कोणताही निर्णय तात्काळ मागे घ्यावा, उपवर्गीकरणाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेली अनंत बदर समिती तात्काळ रद्द करावी, अनुसूचित जातीतील 59 जातींमध्ये संघर्ष व भेद निर्माण करणारे सर्व प्रयत्न थांबवावेत, संविधानाने अनुसूचित जातींना बहाल केलेल्या हक्कांचे संरक्षण करून सामाजिक ऐक्य अबाधित ठेवावे, जाती जनगणना करावी, अन्यथा अनुसूचित जाती, आंबेडकरी समाज आणि बहुजन समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन राज्यव्यापी लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल, असा इशारा धडक मोर्चाचे आयोजक व समस्त आंबेडकरी समाज बांधव सेलू यांच्या वतीने देण्यात आला आहे। यासाठी अशोक अंभोरे, उत्तम लोखंडे, भीमराज गोटे, के.डी. वाघमारे, कमलताई लोखंडे, राहुल जाधव, प्रदीप धापसे, काशीनाथ वाघमारे, रोहन आकात, विनोद धापसे, विलास कांबळे, सुरेश रणखांबे, सुधीर सावंत, महेंद्र दुधवडे, ऋतिक सावंत, धारूजी धाबे, शिल्पकार ढाले, राजू सावंत सह आदींनी पुढाकार घेतला। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। महाराष्ट्र शासनाच्या मार्फत अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याचा घाट या सरकारनं घातलेला आहे। त्यासाठी स्थापन करण्यात आलेली आनंद बदर कमिटी कार्यपद्धतीत या समितीच्या कार्यपद्धतीवर समाजामध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष आहे। सेलू तालुक्यातील गावागावामध्ये जनतेमध्ये अनुसूचित जातीने दिलेल्या अनुसूचित जातींना संविधानाने दिलेल्या हक्क एकसंघ राहावे, याची विभागणी होऊ नये आणि समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून परस्पर अविश्वास होईल असे शासनानं कृत्य करू नये। अनुसूचित जातीतील 59 जातींमध्ये भांडणे लावू नये, एकाला बाधा आणू नये, समाजात फूट पाडू नये, त्यासाठी आम्ही आज तुम्हाला निवेदन देत आहोत। यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत। अनुसूचित जातीचे आरक्षणाचे उपवर्गीकरण उपवर्गीकरण करण्याचा कोणताही निर्णय तात्काळ थांबवावा, वर्गीकरणाच्या अनुषंगाने स्थापन केलेली अनंत बदर कमिटी तात्काळ रद्द करावी, अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये संघर्ष व भेद निर्माण करणारे सर्व प्रयत्न थांबावेत, रद्द करावे, संविधानाने अनुसूचित जातींना बहाल केलेल्या हक्काचे संरक्षण करून सामाजिक ऐक्य अबाधित ठेवावे, सर्व जातीची जनगणना करावी, नोकरीतील अनुसूचित जातीचा अनुशेष तात्काळ भरावा आणि खाजगी क्षेत्रात आरक्षण द्यावे, अशा आमच्या या प्रमुख मागण्या आहेत। त्या मागण्या आपण मुख्यमंत्र्याला तुमच्या मार्फत कळवाव्यात, हे एक निवेदन तुम्हाला सादर करतो आणि या निवेदन तुम्ही मुख्यमंत्र्याला सादर करसाल याची मी अपेक्षा बाळगतो।